Friends, can you hear me? Today we are going to study about the difference between the summarizing and précis writing. We have seen that there is a difference between précis writing and summarizing. In summary, you write a bit large passage than that of the précis writing. In précis, you are talking only about the main idea. You are stating only the main idea. What are the important points? What is the gist of your passage? Okay, you are writing about the core meaning of the passage. कोर म्हणजे गाभाभूत मधला मॅटर, महत्त्वाचा मॅटर जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये मांडत असता. प्रेसी रायटिंगमुळे काय फायदा होतो की तुम्ही मायन्यूटली ऑब्झर्वेशन करता. तुम्ही अगदी काय करता, तुम्ही त्याच्यातलं जे मीनिंग आहे ते खूप छान पद्धतीनं तुम्ही ऐकता आणि तुम्ही डिस्क्रिमिनेट करू शकता. म्हणजे तुम्ही फरक तुम्हाला जाणवतो की इसेन्शियल काय आणि नॉन इसेन्शियल काय, म्हणजे गरजेचं कोणतं वाक्य आहे आणि हे वाक्य घेतलं नाही तरी चालेल असं कोणतं वाक्य आहे, हे तुम्हाला फरक कळतो प्रेसी रायटिंग आणि समरायझिंगमध्ये. डिफरन्स बिटवीन प्रेसी अँड समरी. तर काय डिफरन्स आहे प्रेसीमध्ये आणि समरीमध्ये? तर समरी हे काय लूजली वापरलेला शब्द आहे, लूजली वापरलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? रेफर्स टू प्रिसाइज. त्या रेफर्स टू प्रिसाइज म्हणजे थोडक्यात चांगले. हावेवर देर आर सबटल डिफरन्सेस. त्याच्यामध्ये तरीसुद्धा काय फरक आहे आणि आपण हा जाणून घेतला पाहिजे. The first and the most important difference is that a précis is a brief statement of a piece of writing. जे काही लिहिलेलं आहे त्याचं अगदी 1/3 करणं म्हणजे प्रेसी. दॅट इज रायटिंग 1/3 ऑफ द पॅसेज, बट नॉट 1/3 मीन्स taking one sentence from this passage, taking one sentence from another paragraph. No, you should understand that what is important and those sentence you have to take. Whereas a summary is a short account of longer passage. समरीमध्ये काय दिलेल्या पॅसेजचं तुम्ही कमीत कमी लिहिण्याचा प्रयत्न करता. प्रेसी रायटिंग फॉलो द ऑर्डर ऑफ द मॅटर. प्रेसीमध्ये काय येतं की तुमची जी ऑर्डर ऑफ द मॅटर आहे तो तुम्ही मेंटेन करता. वेअर द रायटर ऑफ द समरी इज फ्री टू चेंज. पण दुसरं काय समरीमध्ये काय तुमच्यामध्ये तुम्ही तो चेंज करू शकता. यू आर फ्री. Another important difference between the two is that the précis writing states only the thought of the original text. प्रेसी रायटिंगमध्ये काय ओरिजिनल थॉट जे आहेत ते मांडले जातात. द ओरिजिनल थॉट्स आर मेन्शन व्हाईल द रायटर ऑफ द समरी इज टू इंटरप्रिट द मटेरियल अँड कॉमेंट ऑन इट. इंटरप्रिट म्हणजे त्याच्यावरती भाष्य करणं आणि कॉमेंट म्हणजे त्याचा काय वाटतं हे त्याच्यामध्ये सांगणं. Now let us see about what are the good qualities of a précis writing. Qualities of a good précis writing. याचे काय आहेत essential qualities ते आपण पाहूया. It is essential that the ideas presented in the précis writing should be clear. précis writing मध्ये जे तुम्ही 1/3 करताय परिचय त्याच्यामध्ये तुमची आयडिया जी मांडलेली आहे ती अतिशय क्लिअर कट असली पाहिजे. By using simple For that you have to use a simple language. Okay, the writer can ensure that there is no ambiguity. Ambiguity म्हणजे त्याच्यामध्ये अस्पष्टता नको आहे. It should be clear. The writer must have an objective approach. ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह अप्रोच असला पाहिजे. He should be able to write a précis writing that is unbiased. Means unbiased. तुमचं पूर्वग्रह नसला पाहिजे, काही ठेवू नका आणि तुम्ही प्रेसी रायटिंग करा. द करेक्टनेस. आता करेक्टनेस म्हणजे काय? द रायटर मस्ट एन्श्युअर दॅट नॉट जस्ट द फॅक्ट्स बट ऑल्सो द ग्रामर अँड सेंटेन्स. बघा, नॉट ओनली द ग्रामर अँड सेंटेन्स आर विदाउट एरर्स. सगळं तुमचं ग्रामर पण तुमची वाक्यरचनासुद्धा कुठंही चुकता कामा नये. सच एरर्स कॅन ऑब्स्क्युअर द मिनिंग ऑफ द. काय होतं, जर आपल्याला स्वतःला जर कळलं नाही त्या वाक्याचा अर्थ किंवा ग्रॅमॅटिकल काही चूक असेल तर पूर्ण पॅसेजचा अर्थ बदलू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की जसं आपण पाहिलं क्लॅरिटी. पहिला मुद्दा आपण काय पाहिला,
गुड प्रेसी रायटिंग कशाला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. क्लॅरिटी मीन्स what we call that we get the proper idea that how you put up your matter. You use the facts, you present it very properly. Okay, now another point is correctness. Correctness means you should use your grammar and sentence in proper way. There should be no error in your sentence and the grammar. Such errors can जर तुमच्या लिखाणामध्ये एरर्स असतील, चुका असतील, वाक्यामध्ये चुका असतील तर तुम्हाला काय होतं की तुम्हाला त्याचा अर्थ लागत नाही. कोहिरन्स म्हणजे काय? कोहिरन्स म्हणजे ताळमेळ. कोहिरन्स म्हणजे ताळमेळ. तुम्हाला ताळमेळ आहे की नाही? A good precy writing should be coherent. The ideas must be presented in a way that shows the connection clearly. Means first sentence must be related to the another. First sentence must have the meaning which is relevant to the fourth sentence. That is important. The writer should include all the important facts from the text in the precy writing. जे टेक्स्टमध्ये तुमच्या दिलेलं आहे त्यातले सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुमच्या प्रेसी रायटिंगमध्ये आले पाहिजेत. नो इम्पॉर्टंट फॅक्ट कॅन बी ओमिटेड. इम्पॉर्टंट फॅक्ट ओमिट करून चालत नाहीत, म्हणजे घालवून चालत नाहीत. आता तिसरा पॉईंट जो आहे तो कॉन्शियसनेस मीन्स इज अ डिझायरेबल क्वालिटी ऑफ गुड प्रेसिज रायटिंग. त्याच्यामध्ये अपेक्षित तितकं चांगले गुण असणारं तुमचं पॅसेज असला पाहिजे. अ पीस ऑफ रायटिंग इज कन्सिडर कॉन्साइज इफ इट कन्वे द मेसेज इन द फ्यूएस्ट पॉसिबल वर्ड्स. आता प्रेसी कुठला चांगला आहे म्हणायचा, कुणाचा चांगला आहे, तर ज्यांनी खूप थोडक्यात मोजक्या शब्दामध्ये आपल्याला ते मीनिंग पोहोचवलेलं आहे त्याला म्हणायचं की परफेक्ट प्रेसी रायटिंग. बट द रायटर शुड नॉट ओमिट. पण शॉर्ट करण्याच्या नादामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते ओमिट करता कामा नये, म्हणजे वगळता कामा नये. आता स्टेप्स फॉर प्रेसी रायटिंग. कोणते स्टेप्स आहेत प्रेसी रायटिंगमध्ये? तर सगळ्यात पहिलं तुम्ही पॅसेज केअरफुली यू शुड रीड इट. द फर्स्ट थिंग इज दॅट यू शुड रीड द पॅसेज केअरफुली. What is the requirement of the writer? The writer should understand. After reading again and again, he should understand that what he has written, what is exactly the main idea of the passage. Idea clear झाली पाहिजे. Second step काय आहे? Decide what facts or ideas in the text are essential. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, फॅक्ट्स कोणते आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. व्हॉट आर सेकंडरी म्हणजे पहिलं तुम्हाला महत्त्वाची वाक्य कोणती आहेत हे कळलं पाहिजे. व्हॉट इज अननेसेसरी म्हणजे घेतलं नाही तरी चालेल असं काही आहे का ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कधी कधी लेखक काय करतो, आपल्याला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल काहीतरी मुद्दा मांडत असताना त्याच्यामध्ये एक्झाम्पल देत असतो, पण ते एक्झाम्पल अननेसेसरी आहे. तुम्हाला ते कळलं पाहिजे की दिस इज अननेसेसरी आणि